भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीकडून रुपाली चाकणकरांना समन्स पाठवण्यात आलाय। याच आठवड्यामध्ये ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचं चाकणकरांना समन्स बजावण्यात आलंय। खरात सोबत आर्थिक संबंधांच्या प्रकरणामध्ये चाकणकरांची ईडी चौकशी होणार आहे। याआधी प्रतिभा चाकणकरांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली होती। त्यामुळे कालच एसआयटी कडून रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आलेली होती आणि एसआयटीने विचारलेल्या सर्व प्रश्नांना आपण उत्तर दिल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। त्यानंतर आता ईडी कडून देखील ही चौकशी होणार आहे। त्यामुळे याच्याशी संबंधित जे आर्थिक व्यवहार आहेत, आर्थिक गैरव्यवहार आहेत, या सगळ्या संदर्भात ईडी कडून आता रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार आहे। या चौकशीतून ईडीच्या हाती काही नवी माहिती, नवे धागेदोरे लागतात का हे बघणं आता महत्त्वाचं असेल। याच आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता या आठवड्यामध्ये नेमक्या कुठल्या दिवशी रुपाली चाकणकर या चौकशीसाठी हजर राहतात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।